अनुष्ठान जेव्हा आपण करतो तेव्हा जसं टेंबे स्वामी महाराजांच्या ग्रंथात सांगितले, तर याचे काही नियम वगैरे आहेत की कशा पद्धतीने बसलं पाहिजे, की आजकाल सोहळ्यात वगैरे खूप गोष्टी काही जण करतात, काही जणांना वेळ नसतो ऑफिसच्या बरोबर. याच्यामुळे. तर नक्की याचं काही असं आहे का काही? खरं तर मी ॲक्च्युली कधी नियमात अडकलेलोच नाही. मी जर नियमात अडकलेलो असतो त्या दिवशीला, तर ते संकट माझ्यावरती आलं असतं, मी तुम्हाला सांगतो. मी असं नाही म्हणत की नियम नाही आहेत, नियम असतात. पण नियमात अडकायचं कशाला? सर्वात साधक आणि किंवा जे कोणी सुरुवातीला जे करतील, तुमच्या मनातला भाव हा सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. समर्पण हे खूप जास्त असतं. भाव आणि समर्पण जिथे असेल, तिथे दत्तगुरू स्मरण संतुष्ट आहेच आहेत. ते लगेच येतात, तुम्हाला लगेच मदत करतात. तुम्हाला कळणार पण नाही की ते आलेत. एका सेकंदाच्या 10,000 पटीने जर डिव्हाईड केलं, तेवढ्या कमी वेळात ते इथे येऊन जातील तुम्हाला स्मरण करायला. तर त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही नियमात किंवा कुठल्याही बंधनात अडकू नये. कोणी म्हणतात की याची दीक्षा घ्यावी लागतात, कोणी म्हणतात की हे करा. मी काहीही केलं नाही. मला गुरूंकडनं ते करवण्यात आलेलं आहे. मी काही करत नाही. शक्ती आपल्याकडनं त्या सगळ्या गोष्टी करून घेत असतात. त्यामुळे करणारे तुम्ही कोणीच नाही. करणारी शक्ती असते, ती ते करून घेते ह्या गोष्टी असं.